कालचा आज संपला, प्रभा उद्याची दिसली रे. दिवस कालचा आज संपला, प्रभा उद्याची दिसली रे. विज्ञानाचे युग हे आहे, चला स्वागता सामोरे. विज्ञानाचे युग हे आहे, चला स्वागता सामोरे. कार्यसिद्धीला नवस कशाला, मांसाचा नैवेद्य कशाला. कार्यसिद्धीला नवस कशाला, मांसाचा नैवेद्य कशाला. देहाची जाळून पालवी, देहाची जाळून पालवी. जागरणे उपवास कशाला, अंधपणाची टाका पोथी. भविष्य पुऱ्या हाती रे. विज्ञानाचे युग हे आहे, चला स्वागता सामोरे. विज्ञानाचे युग हे आहे, चला स्वागता. आपल्या शाळेमध्ये आता हा कार्यक्रम सुरू होत आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित पाहुणे त्यांचं सगळ्यांचं मी पहिले प्रेसिडेंट आहेत श्रीमती शो मॅडम आहेत. सगळ्यांना लक्ष ठेवतात त्यांचे नाव, कारण की ते प्रत्येकाने आपल्याला माहिती प्रत्येक वेळेस आपल्या शाळेमध्ये येत असतात. त्यानंतर मृणाली त्रिपाठी मॅडम, नेक्स्ट आहेत रुक्मिणी ठोंबरे मॅडम आणि त्यांची यंग जायंटचे प्रेसिडेंट किती यंग आहेत बघा ते, आणि त्यांचं नाव आहे ओंकार ठोंबरे. हे सगळे व्यक्ती आपल्या इकडे आज प्रश्नमंजुषेसाठी उपस्थित राहिलेले आहेत आणि ते तुमच्याकडून काही प्रश्न विचारून घेतील, तुम्हाला त्याची उत्तरं द्यायची. त्यांचं सुद्धा स्वागत करूया सगळ्यांनी. आज विज्ञान सगळ्यात महत्त्वाचं आहे. विज्ञान सगळ्यांना माहीत असलं पाहिजे. आपल्या भारतामध्ये बऱ्याचपैकी अंधश्रद्धा आहेत आणि या अंधश्रद्धेवरती मात करण्यासाठी आपल्या सगळ्यांना कल असायला पाहिजे. सो त्यांच्या स्मरणार्थ आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो. सगळेजण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी उपस्थित आहे व्यासपीठावर. आता विज्ञान दिनची गरज, विज्ञान दिनाची गरज का आहे? आपल्या गरजा वाढलेल्या आहे. फॅन बंद केला, बसू शकता तुम्ही? नाही. लाईट बंद केलं, अंधारात राहू शकता आता? नाही. आपली गरज वाढली की नाही? जागतिक स्तरावर भारताचं नाव पुढे नेत आहोत. ठीक आहे, धन्यवाद. तर आपण स्टार्ट करूया. मानवाच्या शरीरामध्ये हाडांची संख्या किती असते? 206. व्हेरी गुड. याचं नाव काय? नाव घ्या. संख्या किती असते? आणि रक्तदाब, सामान्य रक्तदाब किती असतो शरीरामध्ये? नाही नाही नाही. रक्त किती? रक्त 120/80 असतो. व्हेरी गुड. नाव सांग. नाव किती असतं? हाड 6, 11, 12, 100, 200 किती? किती? 4 असतात. रक्ताचे प्रमाण शरीरात किती असतं? 5 ते 6. त्याचं नाव दंतक्षय जो असतो तो कुठल्या कमतरतेमुळे होतो आपल्या शरीरामध्ये? कुठलं द्रव्य कमी असल्यामुळे होतो? दंतक्षय म्हणजे आपल्या दाताचा रोग जो असतो त्याचं शरीरामध्ये इंटेक कमी असतो. फ्लोरीन, अँटीऑक्सिडंट म्हणून जीवनसत्व कुठलं काम करतो? अँटीऑक्सिडंट. ई, विटॅमिन ई. पेशी हे नाव, शरीराच्या पेशी असतात, त्याचं सायंटिस्ट कोण आहे? इन्व्हेन्शन करणारा? पेशी सेल्स असतात. व्हेरी गुड. HIV विषाणूंमध्ये कुठला जनुकीय पदार्थ असतो? DNA, RNA कुठला असतो?
रायबोन्युक्लिक ऍसिड्स. उभं राहून उत्तर द्या. हायड्रॉक्साईड कुठल्या याच्यामुळे हिवताप होतो आपल्याला? शरीराचा हिवताप कशामुळे होतो? कुठल्या याच्यामुळे होतो? रोगाचं नाव आहे माहिती आहे ना? विषमज्वर, हिवताप, मलेरिया. बोला. क्लॉरिडियम हायड्रॉक्साईडमुळे हिवताप होतो. रातांतळेपणा कुठल्या विटॅमिनच्या डेफिशियन्सी? रातांतळेपणा विटॅमिन. व्हेरी गुड. कार्बोनेट जेव्हा वाढतो तेव्हा कुठला हे होतो, रोग निर्माण होतो, म्हणजे शरीरात आजार होतो. कॅल्शियम कार्बोनेट काय असतं आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतो? काही लोक त्यांना एक आजार होतो, नाकाचा आजार होतो. तो कसला आजार आहे? नाकाचा त्यांना आजार, तातडीचा, पोटाचा, स्तनाचा की आतड्याचा की यापैकी काहीच नाही? रेबीज. बरोबर. आणि रक्ताचं प्रमाण, हिमोग्लोबिनचं रक्तामध्ये किती असतं? बोला मुली, काय बोला. हिमोग्लोबिनचं प्रमाण किती असतं शरीरामध्ये? कमीत कमी किती असतं? असायला पाहिजे तरच तो ब्लड डोनेशन करतो. होणाऱ्या आजारांना काय म्हणतात? मोजतो ना, ते कुठल्या उपकरणाने मोजतो? ध्वनीचं मोजमाप करतो ना आपण, ते कुठल्या उपकरणाने मोजतो? त्याला एक नाव आहे. जो हा आजार आहे तो कुठल्या याच्यामुळे होतो? आता मी त्याला 4 ऑप्शन दिले. अ, ब, क, ड. तर तिथे सांगितलं होतं मगाशी. त्रिगुणी लस कोणाला म्हणतात? तो एक डोस येतो आपला. कुत्रा जेव्हा चावतो, ती लस दिली जाते, त्या लसीला काय नाव आहे? ऑप्शन देऊ? BCG, ARV, पोलिओ आणि इन्शुरन्स. नाही. नॅशनल सायन्स डे म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिवस. चंद्रशेखर आझाद. फर्स्ट सायंटिस्ट कोण आहे की ज्याला नोबेल प्राइज मिळालं? बोला. मोबाईल नेटवर्क. मोबाईलवर असतात ना? कुठलं नेटवर्क आहे पहिलं? फादर ऑफ व्हाईट रेव्होल्युशन कोणाला म्हणतो? त्यांची नाव स्वामीनाथन, विक्रम साराभाई की CV रामन? पहिलं ATM चालू केलं इंडियामध्ये. SBI, ICICI, HSBC की HDFC? 830. मानवाच्या शरीराचं नॉर्मल टेम्परेचर किती असतं? करेक्ट. मॅडमनी 200च्यावर प्रश्न विचारले आणि आपण किती प्रश्नांची बरोबर उत्तरं दिली हे आपल्याला समजलंय, म्हणजे आपला किती अभ्यास आहे. बरोबर. पण उत्तरं मात्र सगळ्यांनी द्यायला पाहिजे होती. आपण मॅडमला सांगूया की पुढच्या वर्षी आम्ही जास्त अभ्यास करू आणि जास्त जण प्राइज मिळवू. बरोबर. आता आजच्या स्पर्धेचा निकाल सगळ्यांना समजला असेलच. मी फक्त गुण मांडलेले आहेत, सगळ्यांची मी वाचून दाखवेल. 18 प्रश्नांची 8 तिसरा क्रमांक आणि चौथा काढणारच नाहीये, पण एका मार्कासाठी लक्ष्मी खाली गेली. तिसरा क्रमांक आहे आदित्य गुप्ता. हम वक्त बदल देंगे, जज्बात बदल देंगे. हम वक्त बदल देंगे, जज्बात बदल देंगे. जो बुरी लगी दिल को, जो बुरी लगी दिल को, हर बात बदल देंगे. हम वक्त बदल देंगे, जज्बात बदल देंगे. हम वक्त बदल देंगे, जज्बात बदल देंगे. मंजूर नहीं था
थकना, मंजूर नहीं रुकना, मंजूर नहीं थकना, मंजूर नहीं रुकना, मंजूर नहीं हमको हालातों से लड़ना, मंजूर नहीं हमको हालातों से लड़ना। दिन रात पसीने से, दिन रात पसीने से हालात बदल देंगे, हम वक्त बदल देंगे, जज्बात बदल देंगे, जो बुरी लगी दिल को हर बात बदल देंगे, हम वक्त बदल देंगे, जज्बात बदल देंगे। हम आए हैं जग को कुछ देकर जाएंगे, हम आए हैं जग को कुछ देकर जाएंगे, सबको नतमस्तक कर वर लेकर जाएंगे, सबको नतमस्तक कर वर लेकर जाएंगे। ठोकर दाताओं की, ठोकर दाताओं की औकात बदल देंगे, हम वक्त बदल देंगे, जज्बात बदल देंगे, जो बुरी लगी दिल को हर बात बदल देंगे, हम वक्त बदल देंगे, जज्बात बदल देंगे। कुछ लोग यहाँ आकर बस खाकर जाते हैं, कुछ लोग यहाँ आकर बस खाकर जाते हैं, कुछ लोग यहाँ रोकर कुछ गाकर जाते हैं, कुछ लोग यहाँ रोकर कुछ गाकर जाते हैं। हम कर्मवीर बालक, हम कर्मवीर बालक कायनात बदल देंगे, हम वक्त बदल देंगे, जज्बात बदल देंगे, जो बुरी लगी दिल को हर बात बदल देंगे, हम वक्त बदल देंगे, जज्बात बदल देंगे। ताने देते हैं जो ताने तुम देने दो, ताने देते हैं जो ताने तुम देने दो, कांटे बोते हैं जो कांटे तुम बोने दो, कांटे बोते हैं जो कांटे तुम बोने दो। हम है कर्मठ प्राणी, हम है कर्मठ प्राणी, इतिहास बदल देंगे, हम वक्त बदल देंगे, जज्बात बदल देंगे, जो बुरी लगी दिल को हर बात बदल देंगे, हम वक्त बदल देंगे, जज्बात बदल देंगे, हम वक्त बदल देंगे, जज्बात बदल देंगे, जो बुरी लगी दिल को हर बात बदल देंगे, हम वक्त बदल देंगे, जज्बात बदल देंगे।